हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर जी संकष्टीची पूजा काल केली होती तर तिची आज उत्तर पूजा होती, म्हणजेच आपण जी पूजा केलेली असते तर ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते। आणि हे जे संकष्टी चतुर्थीचे व्रत आहे तर हे गेली 2 वर्ष झाले मी करत आहे। आणि जे गणपतीस म्हणजे आपले बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे आपण आपल्या मुलांना देखील गणपती बाप्पांची सेवा नक्की करायला लावावी। आणि या दिवशी आपण जेवढी गणपती बाप्पांची सेवा करतो तर तेवढीच आपल्याला फळाची प्राप्ती होते। तर अशा प्रकारे जी काल मी गणपती बाप्पांची सेवा केली होती तर ती देखील आता उचलायची होती। तर जी गणपती बाप्पांची सेवा आहे तर अशा प्रकारे मी पूजा मांडणी केली होती। तर माझ्या घरी देखील अशा प्रकारे पूजा मांडणी करतात, त्यामुळे मग मी इथे देखील जी पूजा मांडणी आहे तर ती करत असतो। तर हा जो सिल्वरचा तांब्या आहे म्हणजेच जो अष्टगणपतीचा तांब्या आहे तर जी चतुर्थीची पूजा होती त्यामुळे मग म्हटलं त्याच्यावर गणपती देखील आहेत, त्यामुळे मग मी हा जो तांब्या आहे तर तो पूजेमध्ये ठेवला होता। तर अशा प्रकारे कालची जी पूजा आहे तर ती माझी झाली होती। आणि संध्याकाळी म्हणजेच आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ही जी पूजा आहे तर ही आपल्याला उचलायची असते। गणेश चतुर्थीचं जे व्रत आहे तर हे आपण म्हणजे कधीही चालू करू शकतो, म्हणजेच जी मंगळवारी येणारी चतुर्दशी असते तर तेव्हापासून आपण हे जे व्रत आहे तर ते चालू करू शकतो। तर मागच्या वर्षीच म्हणजेच 2 वर्ष झाले तर हे जे व्रत आहे तर ते मी चालू केलेलं आहे आणि मला या व्रताचा देखील खूप चांगला अनुभव जो आहे तर तो आलेला आहे। आणि त्यामुळे मग असे कोणतेही व्रत असले तर ते मी नक्की करत असतो। आणि जे पूजा मांडणी आहे तर ती देखील मला करायला खूप आवडते, त्यामुळे मग अशा प्रकारे पूजा मांडणी केली की आपल्याला देखील पूजा करायला खूप छान वाटतं। आणि जेव्हा पण आपण अशी पूजा मांडणी करतो तर तेव्हा आपल्या रूमचं जे वातावरण आहे तर ते एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह होतं। त्यामुळे मग अशा प्रकारची पूजा मांडणी आहे तर मी करत असतो। तर पूजा मांडणी देखील एकदम साधी आणि सोपी असते, जास्त वेळ लागत नाही पूजा मांडणीसाठी, त्यामुळे मग पूजा मांडणी मी म्हणजे छोटीशीच करतो। तर अशा प्रकारे आता जे काही फुले वगैरे आपण देवांना अर्पण केलेली असतात तर ही देखील आपल्याला आपल्या निर्मल्यामध्ये टाकायची असतात, म्हणजेच इकडे तिकडे कचऱ्याच्या ठिकाणी आपण टाकून द्यायची नाही, कारण ती आपण आता आपल्या पूजेमध्ये यूज केलेली आहेत, त्यामुळे त्यांना म्हणजेच पूजेचं महत्त्व प्राप्त झालं आहे। त्यामुळे ही जी फुलं आहेत तर ती आपण कचऱ्यात न टाकता निर्माल्यामध्ये टाकावी। त्याचबरोबर जी आपण रांगोळी यूज करतो तर ती देखील आपण निर्माल्यामध्ये टाकावी, म्हणजेच कचऱ्यामध्ये टाकून देऊ नये। तर अशा प्रकारे आता पूजाची मांडणी होती तर ती माझी उचलणं चालू होती। तर ही जी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही बघत आहात तर ही देखील म्हणजे याचा देखील सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की ही मूर्ती मी कोणाकडून बनवली किंवा आपण नवीन मूर्तीची जी स्थापना आहे तर ती कशा प्रकारे करावी आपल्या घरामध्ये। तर मी बाहेरगावी म्हणजेच माझं जी जॉब आहे तर ती चालू आहे, त्यामुळे अशा प्रकारे ही जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ही माझ्या मी पहिल्या सॅलरीतून घेतली होती। आणि जे देवांचे फोटो आहेत तर त्यांचीच मी सेवा करतो, म्हणजेच प्रत्येक ठिकाणी आपल्याला देव जी आहेत जी पितळची देव आहेत तर ती नेणं शक्य होत नाही, त्यामुळे अशा प्रकारे जे देवांचे फोटो आहेत तुम्ही बघत असाल माझ्या व्हिडिओमध्ये तर हे म्हणजेच या फोटोंचीच मी सेवा करत असतो। आणि जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती आपण प्रत्येक पूजेमध्ये तिचा यूज करतो, त्यामुळे मग जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती मी बनवून घेतली आणि त्यांचा व्हिडिओ म्हणजेच त्यांचा पूर्ण सविस्तर व्हिडिओ मी केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर देखील केलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, म्हणजेच आपण नवीन मूर्तीची स्थापना आपल्या घरामध्ये कशा प्रकारे करावी तर हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे आता पूजाची मांडणी मी केली होती तर ती हळूहळू उचलून घेतली। आणि जे काही आपण पूजेमध्ये फळं वगैरे यूज करतो तर ती तुम्ही स्वतः देखील खाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या घरच्या म्हणजेच मेंबर्सला देखील देऊ शकता खाण्यासाठी। आणि जे काही आपण म्हणजेच पानं फुलं यूज करतो तर ती आपल्या निर्माल्यामध्ये टाकायची असतात। आणि जे तांदूळ वगैरे आपण यूज करतो आपल्या पूजेमध्ये तर ते तुम्ही पक्ष्यांना देखील टाकू शकता। संकष्टी चतुर्थीचं जे व्रत असतं तर हे आपल्याला संध्याकाळी सोडायचे असते, म्हणजेच जो आपण दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी जे चंद्रदेव आहेत तर यांची पूजा करून आपल्याला हे आपलं जे व्रत आहे तर ते सोडायचं असतं। तर मी देखील संध्याकाळी म्हणजेच गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये दाखवण्यासाठी मोदक देखील केले होते तर ते देखील मी गणपती बाप्पांना मी दाखवून घेतले। तर हा जो व्हिडिओ आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा आहे। तर अशा प्रकारे आता पूजा मांडणी करून घेतली, त्यानंतर जी पूजा होती मी केलेली तर ती पहिल्यांदा मी उचलून घेतली आणि त्यानंतर जी देवपूजा आहे तर ती आता माझी करणं चालू होती। तर जे देवांचे फोटो आहेत तर ते मी म्हणजे आठवड्यातून एकदा तरी पुसून घेतो, म्हणजेच त्यांना दररोज म्हणजेच हात लावायची गरज नाही। फक्त जी फुलं वगैरे आहेत तर ती मी जी शिळे फुलं आहेत तर ती उचलून घेतो आणि जी ताती फुलं आहेत तर ती मी अर्पण करतो। त्याचबरोबर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिला मी दररोज अभिषेक करतो आणि जे रुद्रयंत्र आहे माझ्याकडे तर त्याचा देखील म्हणजेच नित्य अभिषेक चालू असतो। तर जो मंगल कलश आहे तर याची देखील मी स्थापना केली होती, म्हणजेच याचा देखील सविस्तरपणे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की आपण आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना का करावी।
तर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। तर सर्वात पहिल्यांदा जे काही फोटो आहेत तर ते मी पुसून घेतले आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून घेतली। त्यानंतर जी फुलं आहेत तर ती मी अर्पण करून घेतली आणि त्यानंतर जी जपमाळ आहे तर ती मला आता करायची होती। तर सर्वात पहिल्यांदा जे श्री स्वामी स्तवन आहे तर ते मी वाचून घेतलं आणि त्यानंतर जी जपमाळ आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची जपमाळ मी एक करून घेतली, कारण मी सध्या जॉबला असल्यामुळे आपल्याला जास्त म्हणजेच वेळ भेटत नाही, त्यामुळे मग म्हणजेच आपण 11 माळी देखील करू शकतो, पण सध्या तरी मी एकच माळ चालू म्हणजेच केलेली आहे। त्याचबरोबर ज्या 11 माळी आहेत तर त्या मी लवकरच चालू करेल, तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। तर अशा प्रकारे आजची जी नित्यसेवा आहे तर ती आता माझी चालू होती। त्याचबरोबर आपल्याला जी नित्यसेवा स्तोत्रमंत्र हे पुस्तक आहे तर हे आपल्याला खूप उपयोगी पडतं, म्हणजेच यामध्ये सविस्तर जे मंत्र आहेत तर ते दिलेले आहेत, कारण आपण वारांनुसार कोणते मंत्र म्हणावेत तर याची सविस्तर माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे। जर तुमच्या आजूबाजूला कुठेही स्वामी केंद्र असेल तर तुम्हाला ते पुस्तक भेटून जाईल। तर जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर याचे आपल्याला 3 अध्याय वाचावे लागतात, म्हणजेच आपण आठवड्यानुसार म्हणजेच वारांनुसार 3 अध्याय वाचत असतो, तर ते देखील मी वाचून घेतले आणि त्यानंतर मग जी काही आरती होती महाराजांची तर ती मी करून घेतली। म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला 2 आरत्या आहेत। नित्यसेवा स्तोत्रमंत्र हे जे पुस्तक आहे तर यामध्ये आपल्याला 2 आरत्या दिलेल्या आहेत, तर एक सकाळची असते आणि एक संध्याकाळची असते। तर जी सकाळची आरती आहे तर ती मी करून घेतो आणि संध्याकाळची जी नित्यसेवा आहे तर ती देखील मग मी एका दिवशी तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्यामध्ये मग संध्याकाळची जी आरती आहे तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर अशा प्रकारे आजची जी स्वामीसेवा आहे तर ती आता माझी करून झाली। मला मी केलेली स्वामीसेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना।